नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अस्पृश्यांना समानतेची द्वारं खुली करणाऱ्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 98 वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्तानं चौदार तळ्यावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही तर मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. अशा क्रांतिकारी विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं पाण्यासाठी संघर्ष केला तो सत्याग्रह म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह. याच चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला आता 98 वर्ष पूर्ण झालेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या महाडच्या भूमीत चौदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचं पाणी खुलं करून दिलं. या सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापन दिनानिमित्त चौदार तळ्यावर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झालेत. या ऐतिहासिक व क्रांतिकारक दिवसाचं महत्त्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदार तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलिसांनी मानवंदना दिली. या वर्धापन दिनानिमित्त चौदार तळ्यावर आकर्षक अशी रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. यावेळी चौदार तळ्याला मंत्री भरत गोगावले आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीही भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी महाडमध्ये भीमसृष्टी उभी करणार असल्याची घोषणाही संजय शिरसाट यांनी केली. पाहूयात संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले. आज मी सामाजिक न्याय मंत्री म्हणून प्रथमतः या ठिकाणी आलो. मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह आहे, बाबासाहेबांनी 98 वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. सर्वजण एक उत्साह जल्लोषामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला या ठिकाणी आले. बरेचसे गोगावले जे या स्थानिक आमदार आहेत त्यांनी महाडच्या सर्व जनतेला किंवा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आंबेडकरी जनतेला मी अभिवादन करतो. आज या चौदार तळ्याचा 98वा वर्धापन दिन आज तुम्ही पाहताय अत्यंत जल्लोषात देशात साजरा होतो. बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही लोक आजही त्याचं आठवण या ठिकाणी दाखवत आहेत. त्यांची ज्या काही आठवणी त्याला आणखीन आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहिलं असेल गेल्या 3 वर्षापूर्वी भरत गोगावलेने एकनाथ शिंदे साहेबांना सांगून तो मानवंदना आपण सुरू केली. आत्ताच त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ह्या चौदार तळ्यामध्ये आपण एक फिल्टरेशन प्लांट लावतो जेणेकरून हे पाणी हे पिण्याजोगं झालं पाहिजे. आज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ते पिण्याजोगं पाणी नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सामाजिक न्यायमंत्री म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. जरूर मला अभिमान आहे की मला या कार्यक्रमामध्ये संबंधित करता सहभागी होता आलं. आता आम्ही ते भीमसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जी निधी लागेल ती माझ्या खात्यातर्फे मी देणार आहे. त्याबद्दलचा हा वेगळा विचार. औरंगजेब हा राजा होता, दृष्ट राजा होता, क्रूर राजा होता. त्यांनी अनेक मंदिरे असतील, महिलांची इज्जती असतील आणि चंबूराजांचा हत्या ही त्यांनी केलेली. आणि अशा पापी लोकांचं किंवा अशा हिंसाचारी राजाचं इथं आपल्याला अस्तित्व नव्हतं. तुम्ही हे समजून घेत नाही. अमेरिकेने लादेनला मारलं की नाही मारलं, का मारलं त्याला, आणि उचलून त्याला कुठं टाकलं, समुद्रामध्ये टाकलं. त्याची कुठं कबर दिसते की नाही. आता हे कसाब याला फाशी दिली, मुसलमानांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे की ती कबर सुद्धा आमच्याकडे नको. हेच धोरण मुसलमानाचं सुद्धा या ठिकाणी आहे. तुम्ही पाहत असाल कोणीही त्यांना सपोर्ट करत नाही. म्हणून आम्हाला औरंगजेबाची कबर इथं नको अशी मागणी आम्ही स्वतः केलेली आहे. आणि याचा लढा अनेक वर्षापासून चाललेला आहे. काही समाजकंटक आणि काही विरोधी जाणून बुजून याला हवा देत आहेत, जाती तेढ निर्माण करत आहेत. परंतु त्याचा बंदोबस्त सरकार करणार. हा भाग वेगळा. त्या टायमाला केंद्राने जे काही केलं ते त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी ते केलं होतं. परंतु आता आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत, जसं इतर गडकिल्ल्याच्या बाजूचे कबरी आपण काढल्यात त्याच पद्धतीने ती काढावीशी आमची मागणी आहे.